नमस्कार मित्रांनो, अमोल ताठे या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत. आज आपण या व्हिडिओमध्ये ऑनलाईन अर्निंग करण्याच्या काही 20 पद्धती सांगणार आहोत. तर तुम्हाला नक्कीच 20 पद्धती आवडतील. ऑनलाईन अर्निंग आपण कोणकोणत्या पद्धतीने करू शकतो. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अमोल ताठे या यूट्यूब चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्राबरोबर शेअर करायला विसरू नका. तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की 20 पद्धती ऑनलाईन अर्निंग करण्याच्या. चला तर मग आपण डिटेलमध्ये माहिती घेऊ. सर्वप्रथम आपण ब्लॉगिंग विषयी थोडं माहिती घेऊ. ब्लॉगिंग हे अतिशय उत्कृष्ट माध्यम आहे. जसे की तुम्ही आपल्या रोजीवर लेखन करू शकता. जे तुम्हाला कला आहे त्याविषयी तुम्ही लेखन करू शकता आणि गुगल ॲडसेन्स किंवा विज्ञापनद्वारे म्हणजे जाहिरातीद्वारे आपण त्यानुसार तुम्ही ऑनलाईन अर्निंग करू शकता. जसे की तुमच्याकडे चांगली लेखन क्षमता आहे आणि तुम्हाला विशेष विषय एखाद्या विषयावर अभिरुची आहे तर तुम्ही नक्कीच ब्लॉगिंग तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे की ऑनलाईन अर्निंग करू शकता. आता जर आपण दुसरं बघितलं की यूट्यूब चॅनल विषयी आपण माहिती पाहू. यूट्यूब व्हिडिओ अपलोड करून तुम्ही पैसे कमवू शकता. तुमच्या यूट्यूब चॅनलवर सदस्य असलेल्या बदलांसाठी तुम्ही विज्ञापनाची प्राप्ती पण करू शकता आणि यूट्यूबद्वारे तुम्ही ऑनलाईन अर्निंग करू शकता. आता आपण पाहू नंबर 3, फ्रीलान्सिंग क्षेत्रात ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स फ्रीलान्समध्ये काम करणे हे एक उत्कृष्ट मार्ग आहे आणि तुम्हाला तुमच्या क्षमतानुसार तुमच्या काम करण्याची खात्री तुम्हाला प्रदान करते. या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला तुमचे लेखन, डिझाईन, डिजिटल मार्केटिंग, व्हिडिओ आणि एडिटिंग आणि इतर विविध क्षेत्रामध्ये तुम्हाला काम करण्यासाठी मिळेल की फ्रीलान्सिंगमध्ये आणि तुम्ही ऑनलाईन अर्निंग चांगल्या प्रकारे करू शकाल. आणि यानंतर मित्र आपण बघू की ऑनलाईन सर्व्हिसेस प्लॅटफॉर्मवर तुम्हाला शिक्षण, कन्सल्टिंग, डिजिटल मार्केटिंग, वित्तीय सल्लागारी, लेखन आणि इतर सर्व्हिसेस तुम्ही प्रदान करून ऑनलाईन सर्व्हिसेस पण तुम्ही प्रोव्हाइड करून तुम्ही ऑनलाईन अर्निंग चांगल्या प्रकारे तुम्ही करू शकता. आता आपण पाहू की नंबर 5, ई कॉमर्स तुम्ही तुमचे काही ऑनलाईन असेल तुम्ही दुकान पण सुरू करू शकता आणि तुमच्या उत्पादनाची विक्री तुम्ही वाढवू शकता. ग्राहक सेवा असलेल्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही तुमच्या उत्पादनाची ऑनलाईन विक्री तुम्ही करू शकता. आता आपण पाहू नंबर 6, फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी. आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्याकडे असलेले छायाचित्रण आणि ग्राफिकची क्षमता असल्यास तुम्ही तुमच्या कृतीची ऑनलाईन विक्री करू शकता. इंटरनेट विविध वेबसाईटवर तुम्ही तुमचे फोटो आणि व्हिडिओज तुम्ही विक्री करण्याची तुम्ही करू शकता आणि ऑनलाईन अर्निंग करू शकता. आता आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे अतिशय महत्त्वाची टिप्स आहे, तुम्ही ई बुक्सची लेखन करू शकता. ई बुक्सवर तुम्ही आपल्या विषयावर ई बुक्स लिहू शकता. म्हणजे ज्या विषयावर तुम्हाला जास्त कमांड असेल आणि त्या विषयाचं तुम्हाला सखोल ज्ञान असेल अशा विषयावर तुम्ही ई बुक्स लिहू शकता आणि ही ई बुक्स तुम्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर विक्री करू शकता. ई बुक्स हे लेखन तुमच्या खालील प्रत्येक कामात तुम्हाला सहाय्य करू शकते आणि ऑनलाईन अर्निंग करण्याचा मार्ग तुम्हाला मोकळा होऊ शकतो. आता आपण पाहू नंबर 8, अफिलिएट मार्केटिंग मित्र तुम्हाला तसं अफिलिएट मार्केटिंग सर्वांनी तुम्ही ऐकलेच असेल. तुम्हाला उत्पादनाच्या आणि विज्ञापनाचा संवाद करायचा आहे आणि तुम्हाला विक्रेत्याकडून कमिशन मिळवायचं आहे. तर अफिलिएट मार्केटिंग मध्ये तुम्हाला विकासाच्या पद्धती सामील करायची शक्यता आहे आणि या अफिलिएट मार्केटिंगनुसारच तुम्हाला ऑनलाईन पण अर्निंगचे मार्ग तुम्हाला चालू होईल. नंबर 9, व्हायरल मार्केटिंग विषयी आपण थोडी माहिती बघू. व्हायरल मार्केटिंग म्हणजे सोशल मीडिया व व्हायरल मार्केटिंग करून विज्ञापनाची प्राप्ती करू शकता. विशेष म्हणजे मार्केटिंग योजनेचा उपयोग करून सामाजिक मीडिया
मीडियावर विशेष मार्केटिंग करू शकता आणि ऑनलाईन अर्निंग करू शकता. नंबर 10, वेबसाईट डेव्हलपमेंट. तुमच्याकडे वेबसाईट डेव्हलपमेंटचे तुमच्याकडे कला असेल, तुम्ही वेबसाईट डेव्हलपमेंट करू शकता. आपण वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या वेबसाईटवर तुम्ही कधी गेला असाल आणि तुम्हाला वेगवेगळ्या वेबसाईटविषयी माहिती जर असेल, तुम्ही वेबसाईट डेव्हलपमेंट करून तुम्ही सेवा देऊ शकता. आपण फॉर एक्झाम्पलसाठी बघू, वेबसाईट डिझाईन बी करू शकता, वेबसाईट विकसन आणि डिजिटल प्रचार पण करू शकता. तुम्ही स्वतःची तुमची वेबसाईट तयार करून त्यांच्या पद्धतीवर प्राप्ती मिळवण्यासाठी व्यवसायाला तुम्ही सहाय्य करू शकता. प्रत्येकाच्या व्यवसायाला तुम्ही मदत करू शकता आणि ऑनलाईन अर्निंग करू शकता. आता आपण पाहू की व्हॉट्सअप व्यापार. व्हॉट्सअप व्यापार करून तुम्ही व्हॉट्सअप हा असा एक मार्ग आहे की तुम्ही व्हॉट्सअपवर पण तुमच्या उत्पादनाची विक्री करू शकता आणि तुमचा ग्रुप तयार करू शकता. ग्रुप तयार करून तुमचे ग्राहक पण तुम्ही वाढवू शकता. म्हणजे व्हॉट्सअपवर तुम्हाला पण ऑनलाईन अर्निंग करता येते. तुम्हाला व्हॉट्सअप हा एक मार्ग आहे. आता आपण बघू नंबर 12, वेबसाईट सेल. आता तुम्ही तुमच्या उत्पादनाची ऑनलाईन विक्री करण्यासाठी तुम्ही वेबसाईटवर सामग्री विभाग तयार करून आपण ऑनलाईन अर्निंग करू शकता. आता आपण पाहू नंबर 13 बघू की आपण ई डिजिटल मार्केटिंग कशी करू शकतो. ई डिजिटल मार्केटिंग सेवा प्रदान करा आणि ऑनलाईन प्रमोशनच्या विविध अंगाचा वापर करून तुमच्या ग्राहकांच्या उपक्रमाची विक्री करू शकता. हा पण तुम्हाला ऑनलाईन अर्निंग करण्याचा एक मार्ग आहे. आणि चौथा तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे की तुम्ही ई डिजिटल मार्केटिंग. आता वेब अनुरोध संचालन म्हणजे सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या अनुभवी वेबसाईट अनुरोध संचालन बनवू शकता. वेबसाईट विकसन विशेषज्ञ असल्यास तुम्ही तुमच्या वेबसाईटवर सल्ला देऊ शकता किंवा मार्गदर्शन करू शकता. अशा प्रकारे तुम्ही वेबसाईट अनुरोधाचे संचालन पण करू शकता. आता नंबर 15 पाहू, ऑनलाईन सर्व्हिसेस. आता जर आपण पाहिलं तर ऑनलाईन सर्व्हिसेसमध्ये तुमच्या घरातून डेटा पूर्ण करून सर्वे करू शकता. या प्रक्रियेत तुम्हाला तुमच्या डेटा नोंदणी करू शकता आणि तुमच्या परिणामी संचयी पण करू शकता. यापेक्षा तुम्ही उपयुक्त प्रकृती अनुकूल पर्याय निवडू शकता आणि तुमच्या आर्थिक लक्ष्यातून तुमच्या क्षमतेनुसार ऑनलाईन तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे 20 प्रकारमध्ये तुम्ही ऑनलाईन अर्निंग करू शकता. तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की कमेंट करून हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आणि तुम्हाला कोणती टिप्स सर्वात जास्त आवडली तुम्ही अमोल ताठे यूट्यूब चॅनलवर नक्की कमेंट करून कळवा ह्या व्हिडिओमध्ये. आणि आपल्या अमोल ताठे यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि आपल्या मित्राबरोबर शेअर करायला विसरू नका. आणि असेच आपल्या अमोल ताठे या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करत राहा. आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि धन्यवाद.